हरिश्चंद्रगड सगळेच पाचमाईच्या वाट्याने करतात, पण आम्ही आज बैलघाट या वाट्याने करणार आहे. तो कसा आहे तो नक्की दावतो तुम्हाला बघा. तर रोहित दादा, आता आपण हरिश्चंद्रगड कुठल्या वाट्याने जाणार आहे? बैलघाट. बैलघाट. किती वेळ लागतो? काय 1.5 ते 2 तास लागतील आपल्या वरती जायला. 1.5 ते स्पीडने, पण बाकीचा वरड आपल्याला सांभाळायचं, त्यामुळे 2-2.5 तास पकडून चालू आपण. 2.5 तास. कसे वाट? कसे वाट एकदम खतरनाक नाही, आडत ना वाट आहे. दगडाली चढाई? दगडाची चढाई. उभी उभी आहे ना. हा, तिरकी आहे. तिरकी. तर 1-2.5 तासाच्या चढाईनं हरिश्चंद्रगड कॅम्पिंग आपली आज होणार आहे. वातावरण जरा बिघडायलंय, पाऊस यायची दाट शक्यता आहे. बघू. आजच्या दिवसातला तिसरा किल्ला सकाळी पहिला झाला तो म्हणजे कोणता हो? कलाडगड. हा, कलाडगड. दुसरा झाला भैरवगड. कोणता? कोथळीचा. भैरवगड, कलाडगड झालेला आहे. आता बैलघाटानं आज हरिश्चंद्रगड करायचा आहे. वरती जाऊन मस्तपैकी कॅम्पिंग होणार आहे आपली. आणि कॅम्पिंग झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी पलीकडं किरेश्वरला उतरणार. जुन्नरची वाट. तर जोरात आहे. आता फक्त आमची एवढीच इच्छा आहे, सूर्यास्त चांगला मिळावा, पाऊस येऊ नये आणि उद्या क्लाउड भेटावा. हा, क्लाउड गॅदरिंग महत्वाचं आहे. क्लाउड गॅदरिंग भेटलं पाहिजे. पैसा वसूल म्हणजे झालाच पाहिजे, नाहीतर राव खरंच पाक हिरमोड होणार आहे आमचा. त्यामुळं महत्वाचं आहे. चला, बैलगाठाने चढायला प्रारंभ होतोय आणि पहिल्याच टप्प्यात हवी चढाई. नुकतं जेवण वगैरे केलंय, अर्धा तास पण झाला नाही. तेवढ्यात मैदानाला घोडी झोपल्यात सगळी. वाट लागणार आहे. माग कलाडगड दर्शन देतोय. कातळाच्या खालच्या पठारावरती आले ट्रॅव्हल्स मारून. पलीकडे जाऊन आता नाळेत शिरायचं. अजून एंट्रन्स गावायचा आहे नाळेचा. कातळकड्याला बिलगून आम्ही आता पोचणार आहोत बैलघाटाच्या नाळेत. हे बघा, नुसतं दगाड आहेत. हा, थांबा, येऊ द्यात सगळी. मग इन्स्ट्रक्शन द्या. नाडा नाडा उद्या राडा. जरा दगड ओळखीचा वाटला तरच पाय ठेवा बर का. रोहित मारतेली मला वर आल्यावर. हाल्या हाल्या हाल्या. काय म्हणले? अरे इकडे इकडे, तिकडे नाही, इकडे द्यावा. जे नको होत तेच व्हायला लागले. नळातल्या टप्प्यात आहे आणि पाऊस या लागलेला आहे आणि वाट लागणार आहे. रेनकोट नाही. आलं म्हणजे राप 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 येते. जे नको होत तेच झाले. पाऊस यायला लागलाय जोराचा, वाट लागणार आहे.
दिसलं का? तर आपण आता एक 75% नाळ चढली आहे. हे वरती तुम्ही तटबंदी बघू शकताय हरिश्चंद्रगडाची. ही हमखास वाट पहिल्या काळात चालू असणार आहे. दरवाजा असेल मस्तपैकी. इथं पण बघू शकताय तुम्ही बुरुज वगैरे. बरोबर वाट एकदम नागमोडी वळण घेत या नाळीतून खाली उतरत असणार आहे. खाली साधले घाट आहे. हे काहीतरी संबंध असणार गडावर या वाटेचा. भारी वाट एकदम भारी. पाऊस यायला लागलाय. परत मोबाईल आत ठेवायला लागणार आहे. आता थोडासा पॅच राहिला आपला. खतरनाक. आणि अशा तऱ्हेने बैलघाट चढून वरती हरिश्चंद्रगड माथ्यावरती आलेलो आहोत. अखेर माथ्याची वाट पकडल्या. ह्या साईडला तारामध्ये शिखर दिसतोय आपल्याला, झेंडा वगैरे. इकडं हरिश्चंद्रगडचा बालेकिल्ला आणि तिथंच खालती हरिश्चंद्रगडचे शंकराचे मंदिर. लय मोठा पसारा आहे राव. जेवढा विचार केलता त्यापेक्षा खूप म्हणजे खूप मोठा पसारा आहे. खतरनाक. पावसाळ्यात काय जन्नत असेल. पण एवढं खरं आहे, वाट पण तेवढेच चुकतात म्हणून. One, 2, 3, 4, 5. खतरनाक असा हा कोकणकडा. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट सूर्यमावतीला आलाय माझ्या बाजू. तसं नाही असं. आणि या पानाचे मानकरी ठरलेत रोहित. दुसऱ्या दिवशी सकाळ झालेले आहे. आम्ही त्या तिथं काल रात्री मुक्काम केला हॉटेल मोरया. हे बघा मंदिर. आता या साईडनं वरती तारामध्ये शिखरावर जाणार आहे. तिथून सारा सनराईज वगैरे बघायची इच्छा आहे आमची. आता लेट झालंय उठाय. लोक अशी कॅम्प वगैरे लावून टेंट वगैरे लावून बसलेली.
आता आपल्याला गोवर्धन आणि घनचक्कर यांच्यामधून कळसुबाई शिखर दिसते. कळसुबाई आणि सकाळी सकाळी बघण्यासाठी आले. आणि वार करत आहे. नाद खुळा खतरनाक. खाली रान बघा कसला आहे. हो लागा हरिश्चंद्रगडावरील मंदिर बघा केवढं दिसतंय. तारामती शिखराची चढाई करतोय. कळसुबाई बघा ह्याच्या आणि ह्याच्या बरोबर मध्ये खतरनाक परिसर. पोचलेलो हो तारामती शिखरावरती. यू इथे एक पिंड आहे. माळशेज घाट, नाणेघाट परिसर. तारामती शिखर बघून आता थोडं पुढं आलोय आणि ह्या साईडला बघा माळशेज घाट परिसर कसा दिसतोय. राजसविंडा खतरनाक आहे एकदम. ते तारामती शिखर तिथून हा परिसर येतो. तर काल रात्री तिथं मुक्काम केलता. सकाळी उठलो, वरती गेलो, तारामती शिखर पाहिलं, तिथून सगळा परिसर पाहिला. इथं आपल्याला तिथंच मुक्कामाच्या समोर इथं मंदिर आहे हरिश्चंद्रगडचं मेन मंदिर. आणि तिथून ह्या गुफा लागतात. इथं या एका गुहेत गणपतीचं भलं मोठं असं कातळकोरीव शिल्प आहे, एकदम भारी. ते झालं की इकडं मग ह्या साईडला अजून गुफा आहेत. ह्या साईडला पण वाट जाते. चला तिच्या बॅगेजवळ ठेवून दे. नको तिच्या बॅगेजवळ ठेवून दे. अगं मी कशाला हात नाही लावत का बाई. मला फक्त माझी पिशवी नळी वगैरे ते सगळं ठेवून दे तिथे मुलींच्या. टू यू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू युअर बंधा. हॅपी बर्थडे टू यू. करून घ्या पार्टी. अख्ख्या मंदिराचा पूर्ण फोटो दे. गणपती वगैरे सगळं शंभो. बऱ्याच गुफा आहेत राव इथं. बघ झोपाय बिपाय खट्टा आहे एकदम. बघून झालंय आता हे केदारेश्वराचं मंदिर हरिश्चंद्रगड मधलं जे गुहेतली मोठं स्तंभ वगैरे आहेत ते बघायला जायचंय आता. आणखी एक प्रमुख आकर्षण महादेवाची मोठीशी अशी पिंड आणि त्याला सावरणारे 4 खांब. हरिश्चंद्रगड दर्शन झालेले. आता बाले किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करतोय आम्ही. बघू बाले किल्ल्यावर जायचं का ना अजून फिक्स नाही. ते झालं खालचं मंदिर झालं गुहेतलं.
तारामती शिखर झालं, पलीकडे कोकण कडा झाला बघून. या साईडला बघा मध्ये कळसुबा दिसते, आजोबा, करंडा, गवळदेव, घनचक्कर, मुडा सगळी इकडं, शिरपुंजाचा भैरवगड या साईडला. खतरनाक. याशी हॉटेल वगैरे आहेत तुम्हाला, जर आला तर इथं स्टे लावूया, थांबायची इच्छा असेल तर सुविधा आहेत. गावकऱ्यांनी इथं हॉटेल टाकल्यात. पाण्याची व्यवस्था म्हणलं तर मंदिराच्या टाक्यात एकदम स्वच्छ पाणी पिण्याचे योग्य, काहीच अडचण येत नाही. गॅप ठेवू नका, जास्त वाटा येते ते येतोय. आम्हाला चावली सगळी येऊ द्या. बाले किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झालेलो आहोत. समोर आपल्याला बाले किल्ल्याची तटबंदी दिसते. जरा पोटपूजा करून पुन्हा एकदा उतरायला सुरुवात. बाले किल्ला वेढा मारून पुढे चाललोय. हरिश्चंद्रगड उतराय घेतोय. हा हरिश्चंद्रगडचा राजमार्ग, म्हणजे समोर आपल्याला बाले किल्ला दिसतोय. इकडं जुन्नर दरवाजा थ्रू खाली आज उतरायला लागलोय. काल आम्ही बैलघाटानं वरती आलो 5 इथून, आणि आज इकडून उतरतोय खाली. समोर धरणाचा परिसर बघा, पिंपळ, डोर, जलाशय, खतरनाक. मध्ये उतरताना पाण्यास टाकायला लागतंय आपल्याला. समोर तिकडं आपल्याला तारामती शिखर दिसतंय हरिश्चंद्रगडचं, मागं रोहिदास शिखर. हा राजमार्ग चढताना इथं पाण्यास टाकाय म्हणजे पूर्वी 100% चांगली रहदारी असणार आहे या मार्गाने. खतरनाक. प्रमोट केलं पाहिजे. मध्ये हरिश्चंद्रगडचा जो राजमार्ग आहे, कुठला जुन्नर दरवाजा, त्या नाळ्यातली ही उतराई करतोय. खतरनाक वाट आहे एकदम. माग बघू शकता, एकदम अवघडी. हा एकदम कातळ कोरीव खतरनाक अशा पायऱ्या लागतात आपल्याला. हा पॅच जरा अवघडी खाली गेले. तर आम्ही आता उतरतोय जुन्नर दरवाजाची घळ, हरिश्चंद्रगडाची एक अनवट वाट. अजिबात म्हणजे जास्त करून वापरत नाही. तर या वाटेत तुम्ही बघू शकताय या कातळ कोरीव पायऱ्या पूर्ण घळीतून वाटे, आणि आजूबाजूला थोड्या पायऱ्यांचे अवशेष पाहायला मिळतात. तर इकडे बघू शकताय अवघड टप्प्यात आपल्याला या खोबण्या आधारासाठी दिलेले आहेत. त्यांचा आधार घेत तुम्ही हळूहळू पायऱ्या उतरू शकताय. घडीत तुम्हाला दोन्ही बाजूला तशा खोबण्या पाहायला मिळतात. भारी वाटे एकदम, सगळ्यांनी करावी अशी. खाली 70% वात उतरल्यावर इकडं ट्रॅव्हल्स आहे, जी आत खाली जाते गावात, आणि इथनं वरती वाट आहे. काय घंटा वाट समजत नाही. जर तुमच्याकडे योग्य सुविधा असेल, चांगला गाईड असेल, तर तुम्ही या वाटेचा नक्की विचार करू शकताय. जबऱ्या अनुभव. वाटलं नव्हतं दुसरा दिवस इतका खतरनाक जाईल. लय जाम गेला, भारी गेला. पुन्हा आणि एकदा नाळ्यातली उतरायला चालू होते इथं.
कंठ बाहेर. खतरनाक. मस्ती अरे गॉगलच बरोबर होता. कसं आहे बस 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 हे जरा कमी इकडे आल्यात नाही मेकअप आर्टिस्ट झालं असतं. अशा प्रकारे इथं नाहीतल्या वाटेचं आणि झाडे भरल्या रानाचा शेवट होते. 10 मिनिटाच्या अंतरावर गाव राहते आणि आपल्या ट्रेकला सांगता होणार आहे. पवायकडे मोर्चा वळवलाय आता मस्तपैकी. हे धरण दिसतंय का? या धरणात पवायचं आहे. खतरनाक. काहीच नाही इकडे. हा खूप खोल आहे. खूप खोल आहे.